पाऊस आता चालू झालेला आहे. जून महिना स्टार्ट झाला की पावसाची सुरुवात होते आणि पाऊस पडायला लागला की मग आपल्याला तळलेले पदार्थ खायचं मन होतं. मग प्रत्येक वेळेस बाहेरून आणणं शक्य नसतं. कधी-कधी आपण आणू शकतो. पण हर वेळेस खाणं बी शक्य नाही आणि आणणं पण चांगलं नाहीये. कारण लहान मुलांना वगैरे द्यायचं म्हणल्यानं खूप विचार करावा लागतो. म्हणून आज आपण घरीच बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 3 बटाटे घेतलेले आहेत. तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त घ्या. मी थोडंसंच बनवणार होते. कारण माझी मुलगी आणि मीच खाणार होतो. त्याच्यासाठी मी 3 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे छान धुवून घेतले, त्याची साल वगैरे सगळी काढून घेतली आणि अशी पातळ-पातळ कट करून घेतलेले आहेत. तुमच्याकडे खिसणी वगैरे असेल तर तुम्ही खिसणीनी पण काढू शकता. जसं आपण चिप्स वगैरे बनवतो तसं काढून घ्यायची चिप्स सारखं त्याला कट करून घ्यायचं बटाट्याला आणि त्याला मस्तपैकी 3 बटाटे घेतलेले आहेत मी. 3 छान मस्तपैकी कट करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचे बेसन. बेसन घेतलेलं आहे मी 2 ते 3 चमचे. तुम्हाला जसं तुम्ही क्वांटिटी पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि कसं असतं बटाटे थोडंसं ओले असतात म्हणून मग त्याच्यात जास्त पाणी वगैरे ॲड करायची गरज नाही. थोडंसंच पाणी ॲड करायचं आपल्याला. थोडासा मी ओवा घेतलेला आहे. हाताने थोडासा चोळून घ्यायचा. छान लागतो त्याच्यात टाकल्याच्यानंतर. चवीनुसार आपल्याला जसं तिखट वगैरे खातात तसं तिखट घालायचं आहे. थोडीशी हळद घेतलेली आहे मी आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि जसं तुम्ही तिखट खाता तसं 1 चमचाभर छोटासा चमचा मी त्याच्यात मिरची पावडर ॲड केलेला आहे. त्याला परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आधी असंच कोरडंच मिक्स करून घ्यायचं, कारण बटाट्याला पाणी सुटतं. जास्त तुम्ही पाणी टाकलं की मग त्याचं जास्तच पातळ होतं ते. तुम्ही बघू शकता पूर्ण बेसन त्याला लागत आहे आता. आणि नंतर मग तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही परत ॲड करू शकता बेसन त्याच्यामध्ये. नंतर थोडंसं पाणी ॲड करायचे. आधी आपण त्याच्यात थोडंसं अजून 1-2 चमचे मी बेसन पीठ टाकणार आहे. बेसन पीठ ॲड करून घ्यायचं आणि कसं असतं बेसन पीठ आपण जास्त घेतलं की ते पातळ झालं की मग त्याच्यासाठी मग मी त्याच्यामध्ये थोडासा रवा घेतलेला आहे. रवा टाकल्याच्या नंतर भजी खूप छान होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. कोणतीही भजी तुम्ही बनवत असाल त्याच्यामध्ये नक्की रवा टाका. आता मी थोडंसं हातावर पाणी घेतलेलं आहे. तेवढ्या पाण्यामध्ये होऊन जातं. त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कसं असतं रवा टाकला ना कोणतीही भजी तुम्ही जर कधी करत असाल तर तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा. एक चमचा किंवा अर्धा चमचा तुम्ही त्याच्यामध्ये रवा घालून घ्या आणि ते ट्राय करून बघा. खूप छान लागतं. आणि कसं असतं बटाटा वगैरे आपण त्याला आता थोड्या वेळेच्या नंतर हे पातळ व्हायला लागतं. त्याच्यामुळे मी त्याच्यात रवा ॲड केलेला आहे. त्याला आपण थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे असंच. आता तेल छान आपलं तापलेलं आहे. एक आपल्याला त्याच्यात बटाट्याची काप टाकून घ्यायची आहेत आणि त्याला छान मस्त तळून घ्यायचं आहे कडक. पाऊस पडला की पटकन खायचं असेल तर तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा. तसंही तुम्ही बनवत असाल तुमच्याकडं कसे बनवतात मला एक वेळेस कमेंटमध्ये सांगा. मी तशी पण ट्राय करेल. माझी पद्धत अशी आहे बनवायची. पाऊस पडलेला आहे. मस्त या भज्जी खायला सगळ्यांनी आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.